नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण RTO AMVI याच्या परीक्षेबद्दल आणि जे नवीन बदललेला जो अभ्यास आहे त्या अभ्यासक्रमाबद्दल चर्चा करणार आहोत आणि परीक्षा पद्धतीबद्दल चर्चा करणार आहोत। अर्थात शेवटची जी परीक्षा होती RTO ची AMVI ची ती 2020 ला झालेली आहे। त्याच्यानंतर अजून कोणती जाहिरात आलेली नाही, अपेक्षित जाहिरात आहे की येईल ती, पण आपण त्याच्याबद्दल आज काही ठोस सांगू शकत नाही। परंतु जी नवीन बदललेली परीक्षा पद्धती आहे याच्यावर थोडंसं डिस्कशन करणं फार गरजेचं आहे। काय काय घटक त्यामध्ये आहेत, परीक्षा पद्धती कशी बदललेली आहे, हे जे पद सांगितलेलं आहे हे गट ब चं पद त्यांनी म्हणलेलं आहे। बघा, मी सिलेबसच तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे ही संयुक्त पूर्व परीक्षा असेल, बरोबर। सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क चं पद आहे आणि पूर्व परीक्षेकरता हा जो दिलेला सगळा अभ्यासक्रम आहे तो लागू असेल। त्याच्यानंतर त्यांनी म्हणलेलं आहे सहाय्यक मोटार निरीक्षक गट क पद वगळता इतर सर्व संयुक्त पूर्व परीक्षा ही 400 मार्काची असेल। म्हणजे गट ब मधली ज्याच्यामध्ये PSI असेल, STI असेल, ASO असेल, टॅक्स असिस्टंट असतील, इतर पद असतील, त्यांच्यासाठी ती मुख्य परीक्षा वेगळी असेल आणि सहाय्यक मोटार निरीक्षक गट क पदाकरिता मुख्य परीक्षा ही वेगळी आणि स्वतंत्र असेल, जी की 300 मार्काची असेल आणि पेपर एकच असेल। म्हणजे नवीन बदललेल्या पद्धतीनुसार आपल्याला एक गोष्ट कळते, ते म्हणजे हे पद आहे ते गट क चं आहे, त्याच्यात 2 टप्पे आहेत, एक पूर्व परीक्षेचा आहे आणि एक मुख्य परीक्षेचा आहे। पूर्व परीक्षेमध्ये त्यांनी आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पूर्व परीक्षा पास होता आणि मुख्य परीक्षेला जाता तर मुख्य परीक्षा ही पूर्णपणे टेक्निकल स्वरूपाची असेल, ज्याच्यामध्ये जवळपास 15 सब्जेक्ट असतात, 150 प्रश्न असतात आणि एका प्रश्नाला 2 मार्क, असे 300 मार्काची ही मुख्य परीक्षा असते, जे की त्यांनी इथं सांगितलेली आहे। आणि त्याला मिळणारा वेळ मुख्य परीक्षेला हा 1.5 तासाचा असणार आहे। आता आपण पूर्व परीक्षेबद्दल थोडक्यात चर्चा करू की पूर्व परीक्षा कशी असणार आहे आणि त्यामध्ये सिलेबस कोणकोणता सांगितलेला आहे याबद्दलच बोलायचं आपल्याला। बदललेल्या परीक्षा पद्धतीबद्दल आणि अभ्यासक्रमाबद्दलच मी बोलणार आहे। नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये की प्रिलिमचे मार्क कसे वाढले पाहिजे, त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, याच्यावर मी नंतर सविस्तर बोलील। आता बघा, पूर्व परीक्षेला पेपर एकच आहे, ज्याला म्हणलेलं आहे त्यांनी सामान्य क्षमता चाचणी। प्रश्नांची संख्या ही आहे 100 प्रश्न असतील, एकूण मार्क हे 100च असतील आणि परीक्षेचा जो दर्जा आहे किंवा ज्याला आपण म्हणू प्रश्नांचा जो दर्जा आहे तो पदवीच्या अभ्यासक्रमासारखा असेल। माध्यम दोन्ही भाषेमध्ये प्रश्न असतील, मराठीमध्ये सुद्धा प्रश्न असेल, इंग्रजीमध्ये सुद्धा प्रश्न असेल। तुम्ही ज्या भाषेत कम्फर्टेबल आहात त्या भाषेमधून तुम्ही प्रश्न काय करू शकता, सोडवू शकता आणि मिळणारा वेळ हा 1 तासाचा आहे। वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी अशा स्वरूपाची आहे ती। पुन्हा रिपीट करतो, प्रश्न 100, मार्क सुद्धा 100, म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क। जी मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रश्न असतील तुम्हाला जे योग्य वाटते त्यातून तुम्ही सोडवा। परीक्षेचा कालावधी हा 1 तासाचा असेल, म्हणजे जवळपास एक प्रश्न सोडवायला मित्रांनो 35 सेकंद मिळतात। हे फार महत्त्वाचं आहे, वेळ कमी आहे। जर तुम्ही राज्यसेवेचा MESचा पेपर पाहिला तर 2 तास मिळतात, प्रश्न आहेत 100, पण इथं तुम्हाला ते वेगानं वाचावं लागतं, गोष्टी समजून घ्यावे लागतात, त्यावर नंतर बोलूयात। बघा, आता त्यांनी सांगितलंय प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा केले जातील किंवा कमी केले जातील। म्हणजेच निगेटिव्ह मार्क आहेत, 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क तुमचा कमी होईल, हे लक्षात ठेवा तुम्ही, बरोबर। पुढं त्या सिलेबसबद्दल पाहू, हा फार महत्त्वाचा सिलेबस आहे। एकूण गट त्यांनी सांगितलेले आहेत, घटक सांगितलेले आहेत 8। हे घटक कोणकोणते आहेत त्याचं व्यवस्थित विश्लेषण करू। पहिलं एक सांगितलेलं आहे त्यांनी, इतिहास पहिला घटक सांगितला आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास सांगितलेला आहे। आधुनिक भारत आणि विशेषतः महाराष्ट्राचा संदर्भ आहे। याचा अर्थ प्राचीन भारताचा अभ्यास नाही आहे, मध्ययुगीन भारताचा अभ्यास नाही आहे, आधुनिक भारताचा अभ्यास आहे ब्रिटिशांच्या आगमनानंतरचा, बरोबर। आणि ते सगळं पाहत असताना त्याचा विशेष संदर्भ हा महाराष्ट्राचा असणार आहे। जवळपास 12 ते 15 प्रश्न इतिहास या घटकावर विचारले जातात आणि ह्या प्रश्नांमध्ये 5 ते 6 प्रश्न हे कोर महाराष्ट्राच्या रिलेटेड असतात। समाजसुधारकांवर प्रश्न विचारले जातात, सामाजिक चळवळींवर प्रश्न विचारले जातात,
ज्या वेगवेगळ्या संस्था होत्या, जसं प्रार्थना समाज असेल, आर्य समाज असेल, वेद समाज असेल, सत्यशोधक समाज असेल, यांच्यावर प्रश्न विचारले जातात, व्यक्तींवर प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रातली स्वदेशी चळवळ कशी चालली त्यावर प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्रातली असहकार चळवळ असेल किंवा सविनय कायदेभंगाची चळवळ असेल त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. उठाव वेगवेगळे आहेत, उठावाचे वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. सैनिकांचा उठाव आहे, आदिवासींनी केलेले उठाव आहेत, नागरी भागामध्ये झालेले उठाव, उदाहरणार्थ साताऱ्याचा उठाव, कोल्हापूरचा उठाव, यावर प्रश्न विचारला जातो. आणि शेतकऱ्यांचा उठाव याच्यावर प्रश्न विचारले जात असतात. म्हणजेच आपल्याला उठाव असतील, त्यानंतर काँग्रेसची स्थापना आणि काँग्रेसने चालवलेली आंदोलनं असतील, समाजसुधारक असतील, समाज सुधारण्यासाठी काम करणाऱ्या संस्था असतील, व्यक्तीवर प्रश्नसुद्धा विचारले जात असतात. त्यामुळं हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्ही टेक्निकलचे विद्यार्थी आहात, तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं आहे किंवा मेकॅनिकलचा डिप्लोमा झालेला आहे, त्यामुळं ह्या सिलेबसशी तुम्ही तितकेसे कनेक्ट नसता, बरोबर ना. आणि त्यामुळं तुम्ही हा सिलेबस पहिला व्यवस्थित डिकोड केला पाहिजे. तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी तुम्ही ठरवली पाहिजे. मी म्हणत नाही की जाहिरात कधी येणार आहे याबद्दल मी बोलत नाही आहे, पण ज्यावेळेस जाहिरात कधी येईल त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर्ड असलं पाहिजे मित्रांनो. म्हणजे जाहिरात आल्यानंतर मी तयारीला लागतो आणि पुढं किती 60 दिवस मिळतात फक्त, लास्ट टाइम तेच झालेलं आहे. त्यामुळं तुम्ही फ्लोमध्ये असणं गरजेचं आहे, ठीक आहे ना. चला पुढचा बघा, दुसरा घटक सांगितलेला आहे भूगोलाचा. भूगोलामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे महाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्यासासह. हे गट ब च्या परीक्षेमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, गट ब आणि गट क, आता ही गट क ची पोस्ट आहे, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना महाराष्ट्राचा विशेष संदर्भ तुम्ही पाहिला पाहिजे. त्याच्यावर प्रश्न विचारले जातात, हे नमूदच केलेले आहे. महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास, त्याचबरोबर पृथ्वी आहे, जगातील वेगवेगळे विभाग, हवामान, अक्षांश आणि रेखांश, त्याचबरोबर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, महाराष्ट्रातील प्रमुख पिके, शहरं, नद्या, उद्योगधंदे इत्यादींवर प्रश्न विचारले जातात. जसं गोदावरीवर प्रश्न विचारला जातो, नर्मदा नदीवर प्रश्न विचारला जातो, तापीवर प्रश्न विचारला जातो, पूर्व वाहिनी कोणत्या, पश्चिम वाहिनी कोणत्या, पर्वतरांगांवर प्रश्न विचारला जातो, पश्चिम घाटावर प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्रात असणारी वेगवेगळी अभयारण्ये त्यांच्यावर प्रश्न विचारला जातो, राष्ट्रीय महामार्ग यांच्यावर प्रश्न विचारला जातो, भूरूपे यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जात असतात. वेगवेगळ्या ज्या टेकड्या आहेत त्या टेकड्यांवर प्रश्न आपल्याला विचारले जात असतात. त्यामुळे त्यासाठी आपण व्यवस्थित प्रिपेअर्ड असायला पाहिजे. पुढचा घटक त्यांनी सांगितला अर्थव्यवस्था. आणि अर्थव्यवस्थेमध्ये दोन घटक सांगितलेत. एक त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था सांगितलंय, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती म्हणजे ॲग्रिकल्चर, 3 उद्योग म्हणजे इंडस्ट्री, फॉरेन ट्रेड परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य आणि बेरोजगारी, त्याचबरोबर मुद्रा म्हणजे मनी आणि राजकोषीय नीती यांवर प्रश्न विचारले जातात. आणि दुसऱ्या बाजूला सांगितलेला आहे शासकीय अर्थव्यवस्था, ज्याला पब्लिक फायनान्स नावाचा जो टॉपिक म्हणतो आपण, जो भारतीय अर्थव्यवस्थेच्या अभ्यासातला सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा घटक आहे मित्रांनो. पब्लिक फायनान्समध्ये 3 गोष्टी शिकायच्या असतात. एक म्हणजे तुम्हाला अर्थसंकल्प शिकायचा असतो, दुसरी तुम्हाला वित्त आयोगाचा अभ्यास करावा लागतो, त्यामध्ये फायनान्स कमिशनचा, आणि कॅगचा भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, आणि चौथा घटक आहे ते म्हणजे भारताची कर संरचना, टॅक्स सिस्टीम, याच्यावर प्रश्न, जसं जीएसटीवर अनेक वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे, फॅटवर प्रश्न विचारला गेलेला होता, चेलैया समितीवर प्रश्न विचारला गेला होता. तुम्ही म्हणाल सर आम्ही टेक्निकलचे विद्यार्थी आहे, पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही टेक्निकलचे विद्यार्थी असला, तुमची पोस्ट टेक्निकल स्वरूपाची असली, RTO AMVI जरी असली तरी सिलेबस तुम्हाला गट कच आहे. त्यामुळे त्या गट कच्या सिलेबसला तुम्ही प्रिपेअर्ड असलं पाहिजे. मला जमत नाही असं म्हणून चालणार नाही. कोणताही घटक यातला तुम्ही ऑप्शनलला टाकू शकत नाही, बरोबर आहे ना. त्यामुळं तयार ही परफेक्टच असावी लागणार आहे तुम्हाला. सिलेबसचं डिकोड, सिलेबसचं विश्लेषण हे होणं फार महत्त्वाचं आहे. नंतरच्या एखाद्या सेशनमध्ये मी PYQचं महत्त्व काय आहे हेही मी तुम्हाला सांगेल, बरोबर आहे. मी तर ही सिरीजच घेतोय, म्हणजे की कशा पद्धतीनं कट ऑफपेक्षा आपण जास्त मार्क पाडले पाहिजेत. ॲव्हरेज मुलांना अर्थात कट ऑफ काय असणार आहे ते परीक्षा ज्यावेळेस होईल, एकूण पदं किती आहेत, पेपरची काठिण्य पातळी काय आहे, पेपर सोपा होता की पेपर अवघड होता यावर ठरत राहील. पण ह्या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या बाजूला काढल्या, नंबर ऑफ पोस्ट आणि पेपर कसा होता हे तात्पुरतं बाजूला काढलं तरीसुद्धा पेपर झाल्यानंतर ज्यावेळेस पहिली आन्सर की येते त्यावेळेस विद्यार्थ्यांना सरासरी किती मार्क पडलेत. समजा 100 मार्काचा पेपर झाला, फर्स्ट आन्सर की आली आणि विद्यार्थ्यांना सरासरी मार्क पडलेत 50, ॲव्हरेज मार्क 50 आहेत. तर अर्थात कट ऑफ हा ॲव्हरेजच्या वरच जातो, हे तर निर्विवाद सत्य आहे. तर मी असं असलं पाहिजे की
जर विद्यार्थ्यांना ॲव्हरेज मार्क 50 आहेत तर मी 60-62 पर्यंत पोहोचलं पाहिजे, जेणेकरून मी ती कट ऑफची लाईन क्रॉस करू शकतो. ह्या स्ट्रॅटेजींवर पण आपण चर्चा करू. ठीक आहे, पण सुरुवात आत्ता आपण फक्त हा सिलेबस समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर चालू घडामोडी आहेत. चालू घडामोडीमध्ये 3 घटक आहेत मित्रांनो. एक महाराष्ट्रातल्या चालू घडामोडी, देशातील चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या चालू घडामोडी आपल्याला व्यवस्थित करायच्यात. आणि जवळपास मी परत रिपीट करतोय 1.5 वर्षाच्या करायच्यात आपल्याला. मग जेव्हा केव्हा तुमची परीक्षा असेल त्याच्या पाठीमागे 1.5 वर्ष आपल्याला ते पाहावं लागेल. चालू घडामोडी असा एक घटक आहे मित्रांनो, तो हमखास मार्क देणार आहे. पण त्याच्यासाठी वर्षभर ते रिगरसली करावं लागतं. जाहिरात आली आणि मग बाजारातलं एक वार्षिकी घेऊन आलो आणि सर वाचली आणि आता मी चालू घडामोडीला मार्क मिळतील, नाही होणेवाला हो. चालू घडामोडीची स्ट्रॅटेजी काय? दररोजचा मी न्यूजपेपर वाचतोय, महिन्याचं मी मासिक वाचतोय, मॅगझिन वाचतोय आणि परीक्षेच्या आधी बाजारातलं कोणतं तरी एक पुस्तक आणलं, मी रिव्हिजन केली. ते पुस्तक त्या रिव्हिजनसाठी आहे, हे व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर पुढं राज्यशास्त्र म्हणले पण जनरली आपल्याला प्रश्न असतात. भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज याच्यावर प्रश्न असतात. 2 किंवा 3 प्रश्न पंचायत राजवर विचारले जातात. 73वी घटना दुरुस्ती वाचणं, 74वी घटना दुरुस्ती महत्त्वाची आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका यांचं प्रशासन आणि त्यावेळेच्या ज्या वेगवेगळ्या समित्या होत्या, मग अशोक मेहता समिती असेल, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या समित्या, यांच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. हिथं कंबाईनच्या परीक्षेमध्ये, गट क च्या परीक्षेमध्ये पंचायत राजवर प्रश्न येतात, हे व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो. पुढं सामान्य विज्ञान, याच्यामध्ये आपण जनरली आपल्या डोक्यात असतं की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो, पण नाही. त्यांनी आता काय सांगितलेले, फिजिक्स तर आहेच आहे, केमिस्ट्री आहे, त्याचबरोबर बॉटनी, बायोलॉजी आहे, झूलॉजी याचा वापर केला, हायजीनचा उल्लेख केलेला आहे आणि बॉटनीचा उल्लेख केलेला आहे. हे घटक आपल्याला व्यवस्थित करायचे. आणि पुढचा घटक आहे तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता. अंकगणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी असं सांगितलं. आता गट ब ची परीक्षा आता होऊन गेली बघा. गट क चा पेपर तुलनेनं अवघड होता आता, कारण की प्रश्न जरी गणिताचे सोपे दिसत असले तरी ते प्रश्न वाचून त्याचं अंडरस्टँडिंग करून ते सोडवणं याला फार विद्यार्थ्यांचा वेळ जात होता. मगाशी मी सुरुवातीला बोलताना उल्लेख केला त्याप्रमाणे प्रश्न 100 आहेत, वेळ आहे आपल्याला 60 मिनिट, म्हणजे 35 मिनिटात आपला एक प्रश्न झाला पाहिजे जर तुम्ही 100 प्रश्न अटेम्प्ट करताय तर, बरं का. त्यासाठी ते वेगवान पद्धतीनं ते झालं पाहिजे. आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये काय म्हणलेले बघा, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्याचे हे प्रश्न आहेत. वेळेशी स्पर्धा येते, किती कमी वेळात अचूकपणे ते करू शकतो, हे त्यांनी घटक आपल्याला सांगितलेले आहेत. 8 घटक आहेत. आणि आपण एक लक्षात ठेवायचं, आता याच्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता ह्याला एकच भाग जरी मानलं तरी सरासरी प्रत्येक घटकावर 15 प्रश्न पडतात. काहींवर 10 पडतात, म्हणजे पूर्वी हे होतं की पॉलिटीवर 10 प्रश्न यायचे, नंतर ते 15 पर्यंत गेले. पण आपल्या डोक्यात एक खाक्या असू द्यात की आपल्याला सरासरी 15 प्रश्न सोडवायचे. त्यामुळं सिलेबसमधला कोणताही भाग तुम्ही ऑप्शनलला टाकू शकत नाही, सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. जाहिरात आल्यानंतर तयारीला नका लागू. तुमचं जर ठरलेलंच आहे आपल्याला अभ्यासच करायचा, आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय, तर तुम्ही एक पूर्ण वर्षभराची स्ट्रॅटेजी घेऊन त्याच्यावर काम केलं पाहिजे, तरच रिझल्ट येऊ शकतो, तरच तुम्ही मुख्य परीक्षेला क्वालिफाय होऊ शकता. मित्रांनो, ही माहिती देत असताना अजून एक महत्त्वाची माहिती ती म्हणजे ही की आपल्याकडं RTO AMVI ची फाउंडेशनची बॅच उपलब्ध आहे, जी पूर्व प्लस मुख्य सुद्धा आहे. पूर्वमध्ये मी जे आत्ता जे बोललो तो सगळा सिलेबस आपण त्यात कव्हर करणार आहे. आणि मुख्यचं जसं मी सांगितलं 150 प्रश्न, 300 मार्क, 15 टेक्निकलचे विषय हेही त्याच्यामध्ये होणार आहे. इन्फिनिटी अशी एक संस्था आहे की जी RTOचा महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला निकाल देते, तो इतिहास आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपली बॅच तुम्ही परचेस करू शकता. आपला इथं तुम्ही संपर्क क्रमांक देतोय मी, 9226 98 45 58 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. बॅच तुम्ही ती परचेस करू शकता. महाराष्ट्रातली सर्वोत्तम टीम आहे. सर्व टेक्निकल आणि नॉन टेक्निकल विषय समाविष्ट आहेत. प्रीचे, नॉन टेक्निकलचे, मेनचे, टेक्निकलचे प्रश्न आणि शिक्षकांचा जो शिकवण्याचा दर्जा आहे, स्वतः स्पर्धा परीक्षा करणारे सगळे लोक तुम्हाला शिकवत असतात. त्यामुळे एक दर्जेदार शिक्षण तुम्हाला इथं मिळू शकतं. तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल आणि त्यात ती बॅच परचेस करू शकता. ठीक आहे,
व्हॉट्सअप नंबरसुद्धा इथं दिलेला आहे 9226984558 यावर तुम्ही काय करू शकता, कोणतंही तुम्ही क्वेरी असेल तर ती तुम्ही विचारू शकता. बरोबर. आजच्या सेशनमध्ये मी बदललेली परीक्षा पद्धती, कारण की 2020चा पॅटर्न हा वेगळा होता, आता पॅटर्न बदललेला आहे. बदललेल्या पॅटर्ननुसार अजून परीक्षा झालेली नाही, कारण की जाहिरातच आलेली नाही. परंतु जाहिरात जेव्हा केव्हा येईल तेव्हा येईल. पण त्या परीक्षा दोन मी गोष्टींची माहिती सांगितली तुम्हाला, बदललेली परीक्षा पद्धती आणि पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम, हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आता मी नेक्स्ट लेक्चरमध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, त्याला कसं मार्क वाढवता येतील आणि आपण मुख्य परीक्षेला क्वालिफाय होऊ हे पाहणार आहोत. आजच्या पुरतं थांबूयात. धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा.